पुरुषांची मक्तेदारी असलेल्या तबल्यावरती गेल्या काही वर्षात मुलींच्याही दमदार थापा पडतायत। लखनौत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय तबला वादन स्पर्धेत औरंगाबादच्या सईनं दुसरा क्रमांक पटकावला। या स्पर्धेत सईनं सगळ्या पुरुषांना मागे टाकत हे यश मिळवलंय, हे विशेष। तबल्याच्या ठेक्यानं तालानं अगदी मंत्रमुग्ध करणारी ही आहे औरंगाबादची सई बाराबोटे। तबल्याच्या देशव्यापी खुल्या स्पर्धेत सईनं पुरुष प्रतिस्पर्ध्यांना गारद करत दुसरा क्रमांक पटकावलाय। सई वयाच्या 8व्या वर्षापासून वडिलांकडून तबला वादनाचं प्राथमिक शिक्षण घेते। त्यानंतर तिने पुण्यातल्या पंडित अरविंद आझाद यांच्याकडे तबला वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं। सई आठवड्यातून 2 वेळा औरंगाबादहून पुण्याला जाऊन तबल्याचं शिक्षण घ्यायची। तबल्याचा मनस्वी आनंद घेताना तिचे कोमल हात मात्र पुरुषांप्रमाणे घट्ट होऊ लागले। सातत्यपूर्ण रियाज आणि विविध वादकांना तल्लीन होऊन ऐकण्याचा अभ्यास सुरू होता। नुकत्याच पार पडलेल्या देशव्यापी तबला स्पर्धेत तिने वाजवलेले उठाण, पेशकार, कायदा, गद, रऊ, चक्रधार, तुकडे परीक्षकांना अक्षरशः मोहिनी घालून गेले। 10 मिनिटांच्या या वादनात तिने सभा जिंकली। प्रवास एक मुलगी तबलावादक हा कोणीच गृहीत धरला नाही की मी मुलगी आहे वगैरे, की या तबला वादनाच्या क्षेत्रामध्ये मला कसं पुढे जाता येईल वगैरे। मुलांच्या बरोबरीने कर हा मला नेहमी प्रोत्साहन देत गेला आणि माझ्या गुरूंमुळे हा प्रवास खूप सुखद झाला आणि सुखद राहील। सईला लहानपणापासूनच तबला वादनाची आवड होती। ती ओळखून तिच्या आईनंही तिला साथ दिली। सईच्या यशात तिच्या आईचा मोठा वाटा आहे। ती अगदी सकाळी 3ला उठून सकाळी 6ला आम्ही पुण्याला निघायचो, 5 ते 6च्या दरम्यान। तर ती अगदी म्हणजे काहीही किरकिर न करता तिने अगदी व्यवस्थित तिथले शिक्षण घेतले आणि आजही ती त्याच उत्साहाने तिथे तबला शिकायला जाते। प्रबळ इच्छा असली तर कसलेही शिखर सहज गाठता येतं, हे सईनं सिद्ध केलंय। वाह उस्ताद, आता एका मुलीलाही संबोधता येईल, यातच सईचं खरं यश आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।